रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम। आजचा फ्लॅट जो आहे तो खूप हवेशीर आहे। हवेशीर असण्यामागं कारण एकच आहे की आपण आता जिथे उभे आहोत, खरं तर जिथे उभे आहोत त्यावेळेला हे जे आहे, ही खिडकी जी आहे ही प्रॉपर पश्चिमेला आहे, म्हणजे वेस्टला असल्या कारणानं घरामध्ये हवेचा फ्लो खूप जास्त आहे। तर अशाच पद्धतीचा पुराणिक सिटीमध्ये साधारणतः 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट 585 असणार आहे। 585 मध्ये 2 BHK फ्लॅट, त्याच्यामध्ये एक स्टील कार पार्किंग असेल। हवा खूप चांगली आहे। जर आपण याचा मेंटेनन्सचा विचार केला तर 4000 रुपये याचा मेंटेनन्स असेल। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुविधा ह्या कॉम्प्लेक्समध्ये 100% असणार आहेत। ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर साधारणतः 11 किलोमीटर, 10 ते 11 किलोमीटर अंतरावरती हे असणार आहे। भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन जवळ असणार आहे, कासरडोली जंक्शन। तर कासरडोली जंक्शनलाच हा पुराणिक सिटी नावाचा एक प्रोजेक्ट आहे, तिथे हा फ्लॅट आहे। आणि जर आपण याची OC, CC ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर OCची आलेली आहे आणि ग्राउंड प्लस 15 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपण जो आहोत तो एक मिडल फ्लोअरला फ्लॅट काढतोय। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर खरं तसं बघितलं तर याचं जे तुम्ही हे जर बघितलं कंपासद्वारे जर आपण बघितलं तर साऊथ फेसिंग, म्हणजे बाहेर जाताना साऊथला हा फ्लॅट आहे। म्हणजे साऊथ आणि जर समजा आपण इथे फ्लोअरवरती बघितलं तुम्हाला टोटल 4 फ्लॅटचं प्रावधान आहे आणि 2 लिफ्ट तुम्हाला डिजिटल बटनाच्या लिफ्ट तुम्हाला इथं मिळतील। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण आतमध्ये जातो त्यावेळेला नॉर्थचा फ्लॅट आहे। हा 9.5 बाय 14 फुटाचा हा तुमचा प्रशस्त आणि मोठा असा हॉल आहे, ज्याच्यात उजेड आणि वारं खूप चांगला आहे। हॉलमधनं जर तुम्ही व्ह्यू बघितला तर तुम्हाला सुंदर असा व्ह्यू आहे, जो ग्रीनरी व्ह्यू दिसतो आणि बिल्डिंग काही प्रमाणामध्ये तुम्हाला दिसते। असा खूप चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्समध्ये, ह्या बेडरूममध्ये नक्की जाणवतो। आणि जेव्हा आपण ह्या हॉलमधून जर बाहेर ह्या साईडला जर आलो तर तुम्हाला 12.5 बाय 3चा असा हा मधला पॅसेज मिळतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे खूप मोठं असं चांगलं 12.5 बाय 6.5 फुटाचं किचन असणार आहे। आणि इकडनं पण तुम्हाला हवा मात्र ह्या खिडकीतनं येते। अधिक इथे वॉशिंग मशीनसाठी पण तुम्हाला याच्यातच प्रावधान करून दिलेलं आहे, इथेच तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवावी लागेल। आणि नंतर ह्या साईडला जर आला तर इथं फ्रीजला जागा असेल आणि याच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथे तुम्हाला 6.5 बाय 3.5चं परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असणार आहे। हे इंडियन पद्धतीचं बनवलेलं आहे आणि वरती लाफ्ट आहे आणि इथे पण तुम्हाला टाकी म्हणा किंवा स्टोरेज म्हणा ठेवण्याची जागा आहे। 2017ला ही सोसायटी झालेली बिल्डिंग असणार आहे, त्या म्हणजे बनलेली पण त्याच पिरियडमध्ये आहे। आणि नंतर इथे तुम्हाला परत एक स्टोरेज आहे किंवा मग तुम्ही इथे भगवंताचं मंदिर जरी ठेवायचं म्हटलं तर इथे पण ही जागा उपलब्ध आहे। 4.5 बाय 3 फुटाची ही जागा असणार आहे। आणि नंतर याच्या अपोजिटला जर आलात तर एक गेस्ट बेडरूम किंवा चिल्ड्रन्स बेडरूम 11 बाय 8.5चं हे तुम्हाला मिळू शकतं। आणि हे पण तुम्हाला इकडनं हवेशीर घर असेल, कारण इकडनं पण ही वेस्ट विंडो आहे। त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर कपाटाला जागा आहे, ही आपण काय मोजलेली नाही आहे, पण ही पण मोठी जागा तुम्हाला एक कपाट इथे सेट होऊ शकतं। अशा पद्धतीचा हा एक फ्लॅट आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण शेवटच्या बेडरूममध्ये येणार त्यावेळेला मास्टर बेडरूम आहे। इमिडिएटली आल्यानंतर 7 बाय 4.5चं तुम्हाला इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट, इथे मात्र इंग्लिश टॉयलेट आहे असा विचार करा। त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही इकडे येणार आहात त्यावेळेला कपाटासाठी अशी मोठी जागा आहे, जी तुम्ही बघू शकता। हे तुम्हाला परत 13.5 बाय 10.5चं हे बेडरूम आहे। याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर समोर तुम्हाला खिडकी असल्या कारणानं इकडनं जी हवा आहे ही हवा तुम्हाला येते। आणि जर खाली तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजेल स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ॲमेनिटीज ह्या कॉम्प्लेक्समध्ये सगळ्या दिलेल्या ऑलरेडी आहेत। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। ह्या मालकांनी सध्या आपल्याला कोटिंग करताना एक 85 लाख रुपये किंमत कोट केलेली आहे। निगोशिएबल असणार आहे, तुम्ही कोणत्या बँकेकडनं इथे लोन घेऊ शकता। अशाच पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। ज्या मंडळींचं बजेट कमी आहे आणि फ्लॅट आपल्याला मोठा हवा आहे तर मला असं वाटतं हा त्यांच्यासाठी ऑप्शन उपलब्ध आहे। आम्ही रोज नवीन फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन येतो। आमच्या फ्लॅट जास्तीत जास्त बघा आणि आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून घोडबंदर पट्ट्यातले तुम्हाला जास्तीत जास्त घरं आम्ही दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू। तर त्यास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।